छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड येथील विठ्ठल मंदिरामध्ये आज पाक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या पाक स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला असून तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी विविध प्रकार कसे पदार्थ बनवले आहेत। कुठल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे तर आज कुठला पदार्थ बनवले? मी गव्हाच्या पिठापासून चकली बनवली आणि गव्हाच्या पिठापासून गुळ पापडी बनवली। आपण काय बनवलं? बर्फी, गव्हाच्या पिठापासून बर्फी आणि धिरडे। त्याच्यापासून काय पौष्टिक या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर काय बनवलं आहे? मी गव्हापासून सात्विक मिठाई बनवली आणि खाकरा चुरी बनवली आहे। तर अपन क्या बनवले? हेलो, मैं सौ पूजा विजय गिडवानी। मैंने गेहूं के आटे से पिस्ताचियो कुनाफा ब्राउनी बनाया है जो आजकल बच्चों को बहुत वायरल है, पर बाहर कैसे मैदे का मिलता है, हमने यहाँ पे पौष्टिक गेहूं के आटे से बनाया। आपण काय बनवलं? मी छाया सुधाकर मंगसुळकर। मी खव्याची पोळी बनवली आहे, कारण आता सध्याच्या युगामध्ये जे काही आपण बाहेरचे अन्नपदार्थ खातो त्यापेक्षा पौष्टिक पदार्थ आणि पारंपरिक म्हणून मी गव्हाची पोळी आणि गव्हाच्या तिखट शंकरपाळे पण बनवले आहेत की जे आम्ही नेहमी घरी करतोच, पण ते बाहेरही हे प्लॅटफॉर्म मिळाले मला की ते सर्वांना त्याची माहिती होती। आपण काय बनवलं? मी आज बनवलंय गव्हाच्या पिठाचे लाडू बनवले। माझं नाव भूमी बोरा आहे। सर्वात आधी शिवजयंतीच्या शुभेच्छा सर्वांना। हे लाडू खूप पोषक आहेत आणि लहान मुलांसाठी आजकाल फास्ट फूड वगैरे खातात, तर हे आपल्या घरात जे पदार्थ अवेलेबल असतात त्यापासून बनवलेले आहेत आणि गव्हाच्या पिठामुळे शरीराला पोषण पण मिळते, ऊर्जा मिळते। गुळामुळे आता मुलांच्या नाकातून रक्त वगैरे येत असतं उन्हाळ्याचं, तर गुळामुळे एक थंडावा पण मिळतो आणि तुपामुळे ही शक्तिवर्धक असतं तर शक्ती मिळते। नमस्कार, माझं नाव सौ पूनम सुनील गवारे। शिवजयंती निमित्त पाककला स्पर्धा आयोजित केली होती, त्यामध्ये आम्ही भाग घेतला आहे। मी बनवला आहे गव्हाच्या पिठाचा शिरा आणि गव्हाच्या पिठाची कडक कुरकुरी शंकरपाळी। हे पदार्थ मुलांना आवडतात आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे हेल्दी फूड आहे। शिवाय याच्यामध्ये गावरान तुपाचा वापर केलेला आहे। हे कुरकुरीत पदार्थ आहे, त्याच्यामुळे पोरं आवडीने खातात आणि विशेष म्हणजे प्रवासात नेण्यासाठी चांगले आहेत। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव दिव्या गांधी। मी आज शिरा बनवला गव्हाच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाची मॅगी बनवली आहे। आपण काय सांगता? मी ऍक्च्युली केक बनवलाय शिवजयंती निमित्त, म्हणजे घरगुती केक गव्हाच्या पिठापासून केक सेलिब्रेट करता येईल यासाठी केक आणि गव्हाच्या आट्याचे शंकरपाळे बनवले। फायदा काय? फायदा म्हणजे आपण मैद्यापासून आपल्या मुलांना वगैरे त्रास होतो, हा घरगुती केक आपण बनवू शकतो आणि गव्हापासून बनवलाय त्याच्यामुळे त्यात पौष्टिकपणे बी जीवनसत्व पण मिळतं मुलांना आणि बिस्किट ऐवजी आपण घरचे गव्हाचे शंकरपाळे पण आपण मुलांना देऊ शकतो। आपण काय सांगता? नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती आणि ॲडव्होकेट अरुणाताई त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे। मी सलग 2 वर्ष या स्पर्धेत भाग घेते आणि मी ग्रॅनोला बार बनवलाय। हा प्रोटीन बार आहे आणि ह्याच्यात साखर नाहीये, गुळ नाहीये, विदाऊट शुगर आहे। आपल्या भोपळ्याच्या बिया किंवा काजू बदाम सगळं पौष्टिक वापरून मी त्याचे ते बार तयार केले। हे एनर्जी बार आहे, आपले स्नायू बळकट होतात। आपण विकत जे प्रोटीन बार आणतो त्यापेक्षा हे घरगुती केलेले कधी पण उत्तमच। वर्कआउट माझं संपलं। मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतलाय, त्याच्यामुळे मला पूर्ण कल्पना नव्हती, बट प्रिपेअर केलंय मी। मिनी समोसा, पालकचा मिनी समोसा बनवला होता, बट तो सगळा संपला। आणि हा बीट पासून बनवलेला छोटा मिनी डोसा होता स्वीटवाला। आजकाल मुलं खाल्लं जात नाही बीट, असं नाही तर अशा पद्धतीने मी चारला त्यांना। त्याच्यापासून काय फायदे? हो, बीट पासून रक्त वाढतं आणि मुलं खाते। नेमका गुळ, साखरच्या ऐवजी गुळ टाकला, त्याच्यामुळे जास्तच पौष्टिक झाला। आपण काय सांगा? मी साधी वांग्याची आणि बटाट्याची भाजी बनवली आणि चपाती आणि लापशी बनवली। म्हणजे खूप साऱ्यांना आवडली वांग्याची भाजी, काहीच त्याच्यात मसाले टाकले नाही, काही नाही। लापशीपासून काय फायदे? लापशीपासून गुळाचं खायला भेटतं ना, गुळाचं खायला भेटतं म्हणून लापशी करायची चांगली पौष्टिक। हा, आपण काय बनवलं?
मी गव्हाच्या पिठापासून हे पॅटीस बनवले आहे. त्याचे फायदे असे आहे की नाही का लहान मुलांना पाव खाल्ल्यावर पोट फुगते वगैरे त्रास होतो. बाहेरचं खाल्ल्यावर पोट फुगते, परत त्रास होतो, परत ऍसिडिटी होती त्यांनी पावानी वगैरे 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 अशी खूप म्हणजे त्याच्यावर ही आहे. त्याच्यामुळं गव्हाच्या पिठाचे पॅटीस आपण खाल्ले मुलांना दिले तर खूप म्हणजे पौष्टिक आहेत. आपण काय सांगाल, आपण काय म्हणतो? माझं नाव मोनिका सतीश गाडगे. मी गव्हापासून पराठे आणि गव्हाचा शिरा बनवला होता. गव्हाचा शिरा खूप पौष्टिक आहे. आजकालच्या मुलांना पौष्टिक कमी मिळते, त्याच्यामुळे गव्हाचा शिरा खूपच त्यांच्यासाठी पौष्टिक आहे. आपण काय बनवताय, आपलं नाव काय आणि आपण या स्पर्धेमध्ये किती वर्षापासून भाग घेताय? मी 2-3 वर्ष भाग घेते. या वर्षी शिवजयंती उत्सव 2026 गव्हापासून पदार्थ बनवायचे होते. मी पालकपुरी पालकेपासून बनवली आणि खपली गहू. हा गहू मुलांना माहिती पण नाही पण पौष्टिक असतो. हा गहू शिवाजी महाराजांच्या काळात भरपूर वापरला जायचा, खायला जायचा. त्यामुळे मी आज खपली गव्हाची खीर बनवली. आणि या खिरीचा फायदा काय, मुलांना पौष्टिक भरपूर भेटतं, म्हणजे आरोग्यासाठी? आरोग्यासाठी खूप छान आहे. आपण काय बनवताय? आम्ही सत्तूचं पीठ बनवलंय आणि गव्हाचे लाडू बनवले. गव्हाचे लाडू बनवण्यामागचा उद्देश काय? पौष्टिक आहेत, खाल्लं तर दमदमीत राहतं. हे दौंड शहरामध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त कार्यक्रम केला, छान वाटतं. ही रेसिपी तुम्ही किती वेळात तयार होते? रेसिपी 15-20 मिनिटात तयार. 15-20. आपण काय सांगाल? पौष्टिक आहे. पूर्वीचा पदार्थ आहे तो. आता हॉर्लिक्स म्हणून वापरलं तर खूपच छान आहे मुलांसाठी. म्हणजे ऑर्गॅनिकच्या जागी पारंपरिक पद्धतीने जे केलेलं आहे, ते जास्त जण आहे. आपण काय सांगाल? जयंतीनिमित्त महिलांसाठी, खास महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तर त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट केले आणि गव्हापासून पदार्थ तयार केले. पालकपुरी आणि गव्हाच्या पिठाचे लाडू, पौष्टिक लाडू. आपण या स्पर्धेत भाग घेतला तर तो आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं, सगळ्यांची ओळख होते आणि एक वेगळं फील होतं. हा, आणि जे तुम्ही जे पदार्थ बनवलाय ते कसं, म्हणजे पौष्टिक आहे काय? पौष्टिक आहे, पौष्टिक आहे. पण आज काय या स्पर्धेत भाग घेतलाय, आपण कुठला पदार्थ बनवलाय? मी की नाही आज गव्हापासनं म्हणजे पौष्टिकता वाढवण्यासारखे जे असतात ते सगळे म्हणजे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सगळे सुका मेवा, ड्रायफ्रूट आणि गूळ असं घालून, गावरान तूप वगैरे घालून सगळं म्हणजे असं पौष्टिकता त्याच्यामध्ये इतकी भरपूर आहे की कारण ड्रायफ्रूट आणि गूळ म्हणजे साखरेच्या ऐवजी आपण गूळ खाल्ल्याने म्हणजे शुगरमध्ये पण जरा कमतरता असते. आणि आपले हे शिवजयंती उत्सव गेल्या 4 वर्षापासून हे असे पाककलेच्या स्पर्धा घेतात आणि आपल्या महिलांना त्या या माध्यमातून एक व्यवसायाला, एक उद्योगाला चालना मिळते. कारण त्यांची जी काही हाताला गुण आहे, त्यांच्या चव येते त्यांच्या हाताला, तर त्या बघून तर त्यांना काही लोक म्हणजे आपल्यासारखे त्यांना ऑर्डर देतात की आम्हाला 1 किलो द्या, अर्धा किलो द्या. म्हणजे ज्या अर्थी या आपल्या शिवसमिती उत्सव संस्थेने जे आपलं समितीने जे आपलं हे चालू केलेल्या स्पर्धा आहेत ना, तर त्याच्या माध्यमातून ह्या भाग घेणाऱ्या महिलांना सुद्धा रोजगाराची संधी मिळाली आहे. आणि ती मिळाल्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी शिवसमितीचे आभार मानते. आपण काय बनवलंय? मी बनवलंय सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मी वर्षा गणेश ठाकूर. मी बनवलंय गव्हापासनं धिरड आणि चपातीपासनं लाडू. तर पारंपरिक पदार्थ आहे. गव्हाच्या पिठापासनं. ही रेसिपी बनवायला आपल्याला किती वेळ लागतो साधारण 15 मिनिटं. झटकीपट होणारी आहे. प्रौढांपासून लहान मुलांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. त्याचा काय फायदा? त्याचा रोजच्या दैनंदिन जशा रेसिपी असतात वेगवेगळ्या, आपण चपाती भाजी रोजच खातो, तर थोडंसं चेंज, पौष्टिक पण आहे आणि चांगलं पण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जे पाक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आणि विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ
बनवण्यात आले. महाराष्ट्राच्या बातम्यासाठी मी संतोष जाधव, दौंड.